गुरुरादेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हरे राम कृष्ण साधुबोध झाला नुरोणी आखेला Yeah.
तो निर्णया ठेला साध बोध झाला तो निर्णया ठेला
पुण्याची गणना कोण करे पुण्याची गणना कोण करे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला ठाईच मोराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला तो भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरिदिशे जनिवनी आत्मतत्वे हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी महायोग पीठे तटे भीम रत्यावर पुंडरी काय दातो मुनी समागत तिष्ठन्त मानंद कन्न परब्रह्मलिंगम भजी पांडुरंगम पांडुरंग करो प्रथम नमना पांडुरंग करो प्रथम
आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजन्य देवाची या जगद उद्धारा लागी धरेला अवतार मिराविला बळीवार शिवराईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजन्य देवाची ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्य आदिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुरुराजवीर्यं मोक्षानं ज्ञानदानैकदक्षं कुटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठ्ठला 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 साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांनो गेल्या अनंत वर्षापासून साधू संतांची परंपरा टिकून राहण्याकरता साधू संतांचा विचार समाजामध्ये स्थिर होण्याकरता नाही 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 आलेल्या जन्माचं सार्थक होण्याकरता साधू संतांनी उत्कृष्ट मार्ग दाखवून दिला त्याचं नाव आहे कीर्तन परंपरा आणि या कीर्तन परंपरेचं जतन आपल्या गावानं श्री क्षेत्र माळीवाडगाव यांनी करून ठेवलं तुमच्या सर्व गावकऱ्याचे आयोजकाचे सप्ताह कमिटीचे लाख लाख धन्यवाद विठाला विठाला सद्गुरु गंगागिरीजी महाराज गंगानंदगिरीजी महाराज सद्गुरु श्यामबाबा रामबाबा असतील यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे मायबाप हो ज्ञानोबा तुकोबरायांच्या पदस्पर्शानं नादबाबांच्या पदस्पर्शानं त्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्माला आहोत परम भाग्याची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगानं देवाच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं संत महंताच्या मार्गदर्शनानं आणि गुणीजन विशारद महात्म्यांच्या सहवासानं गुणीजन गायनाचार्याच्या माध्यमातून दोन दोन मृदंग सम्राट या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे हार्मोनियम वादक त्यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो सगळे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो माता माऊल्यांच्या चरणी नतमस्तक होतो जास्त धपल्या काढत नाही 7 ते 9 आपलं कीर्तन आहे राईट 9ला आपल्याला संपवायचं मला इंटिमेशन आहे कारण धपल्या जादा काढायच्या नाही कमी वेळात जादा रन काढायची आपल्या भारताची परंपरा आहे विठाला तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबराय हरिपाठ प्रकरणातील सर्वांच्या घरादाराची नक्क्या पोराची पाठ असलेला अभंग सर्वांच्या पाठात आहे अभंग सर्वांच्या पाठातला आहे पण जीवनात आहे अशातला काही भाग नाही विठाला विठाला अगदी 14 वर्षाचं वय असणारं लेकरू तुमच्या आमच्या सारख्याला उपदेश करताय माणसाच्या जन्माला आलो माणसाचा जन्म म्हणजे गधड्याचा जन्म नाही माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म नाही पवित्र अशा प्रकारचा मनुष्याचा जन्म अमोल अशा प्रकारचा मनुष्य रत्न तुम्हाला आम्हाला जर लाभला असेल मायबाप तर संतांची तळमळ एकच आहे साधू संत एवढ्या करता या सृष्टीमध्ये येत असतात बुडत हे जनन देखवे डोळा येतो काळा
धन्यवाद. काय झालं, प्रतिपदेपासून रोज भुकाचा धंदा. आज आता रात्रभर प्रवास, सकाळी ड्युटी, पुन्हा यायचं, पुन्हा झोपायचं, तो ड्रेस काढायचा, हा ड्रेस घालायचा, त्यात पाणी बदल होतोय, खाण्यात बदल होतोय, आराम होत नाही. त्याच्यामुळं थोडस आवाज थोडासा आहे, तुम्ही समजून घ्या. विठाला विठाला जग बुडतंय, जग अधोगतीला जात आहे, हे संताला कळतं, कारण संत हे त्रिकाला बाधित असतात. तुम्हाला आम्हाला कळत नाही. लाख मोलाचा मिळालेला माणसाचा जन्म वायाला चालला, हे तुम्हाला आम्हाला कळत नाही. तुमच्या आमच्या डोक्यात 2 एकर 4 एकर काट्याचे लग्न, कट्टीचं लग्न आहे, पण जन्म याच्या करता मिळालेला आहे, अशातला काही भाग नाही बरं का. अरे हे कर्तव्य कर्म आहे, करायचंच आहे. हे करायचं नाही असं नाही, हे करायचंच आहे. आसोनी संसारी करायचंच आहे, आसोनी संसारी हा सदा घरी. गावा जीवा वेगू करी कशाना करी, करण्याची तर रीत पाहिजे ना. जीवा वेगू करी कशाना, करायची रीत संताच्या मुठीमध्ये आहे. म्हणून संताला समाजानं जरी त्रास दिला असेल, समाजाला त्या काळात ही गोष्ट पटली नाही बरं का. त्या काळामध्ये ज्ञानोबरायाच्या काळामध्ये ही गोष्ट समाजाला पटली नाही. वाळीत टाकलं, वाळीत. ज्ञानोबरायाला कुटुंबाला वाळीत टाकलं, वाळीत. कोणाला? आणि महाविष्णूचा अवतार ढकल्यावर विठाला 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 ज्यावेळेस यंगराट माणसाची जात समजून घेत नाही बर का, ज्यावेळेस माणसाला लय गर राहतो आणि त्या माणसाला ही गोष्ट डोक्यात उतरत नाही. मला येतं, मला येतं, मला पाठ, मा हे पाठ, मा ते पाठ. काय पाठ येतो आले गाजर 4 पडे 6 पडे, अरे 18 किए मुपाट, एक आत्मज्ञान की खबर नहीं, जैसे बडबडे भाग. गेले पाठ पाठात गेले पाठ.